चलो, तो आज के इस क्लास में हम शुरू करने वाले हैं एक नया टॉपिक, और टॉपिक का नाम क्या है? रोटेशनल मोशन। इसके पहले जो हमने कंप्लीट किया उसका नाम था सर्कुलर मोशन। अब रोटेशनल मोशन में जब हम एंट्री करते हैं, जैसे कि आपने देखो अब तक के हमने जितना भी देखा, एक पार्टिकल स्ट्रेट लाइन में ट्रेवल कर रहा है, हम बोल रहे हैं लीनियर मोशन। एक पार्टिकल किसी कर्व से मूव हो रहा है, हम बोल रहे हैं उसको कर्विलीनियर मोशन। आपने कोई गेंद को थ्रो किया तो गेंद यू जाके ऐसे गिरी, प्रोजेक्टाइल मोशन। कोई पार्टिकल सर्कल के सरकमफ्रेंस के अलोंग घुमा, सर्कुलर मोशन, है ना। लेकिन आज के क्लास में हम जिस मोशन की बात कर रहे हैं, अब से समझो कोई बास्केटबॉल प्लेयर है और वो बास्केटबॉल को अपने उंगली पे घुमा रहा है, तो उस बॉल का मोशन कौन सा मोशन है? क्या वो लीनियर मोशन है? नहीं। क्या वो प्रोजेक्टाइल मोशन है? नहीं। क्या वो सर्कुलर मोशन है? नहीं। तो बास्केटबॉल को उंगली पे घुमाना ये कौन सा मोशन कहलाएगा? रोटेशनल मोशन। तो उस पर्टिकुलर टाइप के मोशन को अभी हम स्टडी करने वाले हैं, और उसके अंदर आने वाली सारी टर्मिनोलॉजी को भी पढ़ेंगे एंड देन उसके कुछ क्वेश्चंस। तो चलिए शुरू करते हैं। जैसे ही रोटेशनल मोशन में हम एंट्री करेंगे, सबसे पहली टर्म जो आप लोगों को समझनी है, उस टर्म का नाम है सिस्टम ऑफ पार्टिकल। क्या समझना है हमको? सिस्टम ऑफ पार्टिकल। अब सिस्टम का मतलब क्या होता है? सिस्टम, ये वर्ड हम इसके पहले भी बहुत बार सुन चुके हैं। सिस्टम का मतलब होता है ग्रुप किंवा एखादं मंडळ वगैरे असते बघा, है ना। आपण जेव्हा गणपती उत्सव सेलिब्रेट करतो, है ना, वेगवेगळ्या प्रकारचे मंडळ असतात, है ना. एकलव्य मित्र मंडळ किंवा नवदुर्गा मित्र मंडळ असतात की नसतात, है ना. तर मंडळामध्ये बेसिकली असतं काय, 10 ते 12 लोक, काही मुलं एकत्र येतात आणि एक ऍक्टिव्हिटी ते 10 दिवसाची मस्त व्यवस्थितपणे पार पाडतात. त्यात त्यांनी काय केलेलं असते, पूर्ण कामाचं डिस्ट्रीब्युशन केलेलं असते, की यार दुर्वा आणायचं काम तुझं, ते पूर्ण सेटअप डेकोरेट करण्याचं काम एका व्यक्तीकडे, आरतीचं काम एका व्यक्तीकडे, किंवा मूर्तीचं एकाकडे, पावती वगैरे त्या फाळायचं असेल देणगीच्या तर त्या दुसऱ्याकडे. ते एक पूर्ण इव्हेंट ते सगळे लोक मॅनेज करतात. तशाच प्रकारे आपण कधी कधी बँकेत गेलो, समजा स्टेट बँकेमध्ये तुम्ही गेले, तर आपण बऱ्याचदा गप्पा मारतो, "अरे, इतकी बोगस सिस्टीम आहे या बँकेवालीची." बँकेचं नाव नाही घेऊ, समजा कोणत्या तरी बँकेची इतकी खराब सिस्टीम आहे ना. तर सिस्टीम बेसिकली आहे, सिस्टीम काय की नंबर ऑफ मेंबर्स एकत्र येऊन एखाद्या ऍक्टिव्हिटी पार पडतात. इथं सुद्धा सिस्टीम ऑफ पार्टिकल्स म्हणजे सिस्टीम म्हणजे ग्रुप, आणि कशाचा ग्रुप रे? पार्टिकलचा. मग मी असा पार्टिकलचा एक ग्रुप घेतो की जर त्यापैकी एखाद्या पार्टिकलला मी जर मूव्ह केलं एखाद्या व्हेलॉसिटी व्ही न, तर बाकी सगळे पार्टिकल सुद्धा त्याच व्हेलॉसिटीनं काय होतील? मूव्ह होतील. आता तुमचे सुद्धा एकमेकांचे ग्रुप्स आहेत. तुमच्यापैकी एखादा, तुमच्या ग्रुपच्या एखाद्या मेंबरला जर कोणी बोललं तर तुम्हाला कसं पाणी येते? कारण तो तुमच्या ग्रुपचा आहे ना. ग्रुप म्हणजे काय की समजा माझ्याकडे खूप सारे पार्टिकल्स आहेत, हा पार्टिकल, हा पार्टिकल, हा पार्टिकल, आणि त्यांच्यामध्ये एक विशिष्ट अंतर आहे. त्या प्रत्येक पार्टिकलमध्ये एक फायनाइट डिस्टन्स आहे. आणि जर यापैकी कुठल्याही एका पार्टिकलला मी जर समजा विथ व्हेलॉसिटी व्ही न मूव्ह केलं, तर हे बाकी सगळे सुद्धा त्याच व्हेलॉसिटीनं काय होतात? मूव्ह होतात. तर या पूर्ण ग्रुपला मी काय म्हणतो रे? सिस्टीम ऑफ पार्टिकल. अ ग्रुप ऑफ पार्टिकल विच आर एट फायनाइट डिस्टन्स फ्रॉम ईच अदर एंड व्हेन दे मूव ऑल पार्टिकल्स हैव द सेम वेलोसिटी. सब पार्टिकल की वेलोसिटी कैसी होगी? सेम. एकदम सोप्या भाषेत सांगतो, हा पेन एक सिस्टम ऑफ पार्टिकल है, बिकॉज ये बहुत सारे पार्टिकल से बना हुआ है. इसमें से किसी एक पार्टिकल को मैंने पकड़ा और ऐसे मूव किया, तो बाकी सगळे भी त्याच वेलोसिटीने चालले ना. तर हा पेन काय झाला? एक सिस्टम ऑफ पार्टिकल. इन द सिमिलर मैनर अगर मैं बात कहूं ये रिमोट की, तो ये रिमोट भी क्या हुआ? एक सिस्टम ऑफ पार्टिकल. आप रोड पे देख रहे हो, एक व्हीकल सीधी चल रही है, तो वो व्हीकल भी बहुत सारे पार्टिकल से बनी है, बहुत सारे मेंबर से बनी हुई है. अगर उस व्हीकल का एक पहिया 50 की स्पीड से चल रहा है, तो दूसरा पहिया भी कितनी स्पीड से चलेगा? 90. काही लांबून राहिली आहे, सगळे सेम स्पीड में चालतील ना. मतलब एक व्हीकल क्या हो गई तुम्हारी? एक सिस्टम ऑफ पार्टिकल. अगर उसी रोड पे दूसरी व्हीकल आई तो एक दूसरी सिस्टम ऑफ पार्टिकल हो गई. तो बार बार सिस्टम ऑफ पार्टिकल कहने से बेहतर है मैं कह देता हूं कि सिस्टम ऑफ पार्टिकल का मतलब क्या होता है? कोई बॉडी. तो सिस्टम ऑफ पार्टिकल इज नथिंग बट क्या होता है बच्चों? बॉडी. अरे येतं का लक्षात तुमच्या? ग्रुप ऑफ पार्टिकल्स, ग्रुप ऑफ पार्टिकल्स, ग्रुप ऑफ पार्टिकल्स. मी सुद्धा काय? एक ग्रुप ऑफ पार्टिकल्स, है ना. हा ग्रुप ऑफ सेल्स, तो ग्रुप ऑफ पार्टिकल्स ही हुआ ना. तो ग्रुप ऑफ पार्टिकल्स या सिस्टम ऑफ पार्टिकल्स मतलब क्या होती है? बॉडी. क्या होती है? बॉडी. अब बॉडी जो हमारे आजू बाजू में हम देखते हैं वो अलग अलग टाइप्स की हो सकती है. उसमें की एक मैं आपको समझाता हूं, आपको क्लासिफाई करनी है. डेड बॉडी, डेड बॉडी, ओके. एक बॉडी जिसको हम कहते हैं रिजिड बॉडी. कौन सी?
रिजिड, और दूसरी होती है फ्लेक्सिबल। दूसरी कौन सी होती है? फ्लेक्सिबल। अब रिजिड और फ्लेक्सिबल में क्या मतलब है? जैसे अभी मैं हूं, तो मैं क्या कर सकता हूं? देखो, हाथ दूर, नजदीक, दूर, भारत माता की जय। तो देखो, मैं फ्लेक्सिबल हूं ना, ये मुड़ सकता हूं, बेंड हो सकता हूं। तो ये बॉडी, मैं जो हूं वो फ्लेक्सिबल बॉडी है। एक कोई पेज घेतलं, समजा नोटबुक दे, नोट्स दे, हा, आता ही बॉडी आहे, ही बॉडी सुद्धा पहा कशी आहे. हाँ, तो वो नोट्स भी कौन सी बॉडी हुई? फ्लेक्सिबल. ठीक है. लेकिन अगर मैं किसी स्टोन की बात करतो, एखादा दगड घेतला मी, ठीक आहे, हा, दगड. काही नाही बोललो. एखादा दगड घेतला, तर त्याच्यावर जर फोर्स अप्लाय केला, तर त्याच्या कुठल्याही दोन पार्टिकल मधलं डिस्टन्स चेंज होत नाही. म्हणून दगड जो आहे तो कोणती बॉडी झाली? रिजिड. येते का लक्षात तुमच्या? रिजिड बॉडी म्हणजे काय? की हे जे समजा एखादी बॉडी रिजिड बॉडी आपण कन्सिडर केली, तर त्याच्यात हे खूप सारे पार्टिकल्स आहेत, तर या कुठल्याही दोन पार्टिकल मधलं हे जे डिस्टन्स आहे, हे तुम्ही फोर्स अप्लाय केल्यानंतर चेंज झालं पाहिजे नहीं. कि फोर्स लगाने के बाद भी अगर किसी बॉडी के बीच में का, किसी भी दो पार्टिकल के बीच में का डिस्टन्स अगर चेंज नहीं होता, तो वो बॉडी कौन सी बॉडी कहलाएगी? रिजिड बॉडी. तेच समजा आपण एखादं काय घेऊ, आता एखादं काय घेऊ शकतो? नोट्स घेतली, तर नोट्स काय झाली? फ्लेक्सिबल बॉडी झाली. रबर घेतलं, रबर फ्लेक्सिबल बॉडी. बलून फुलाया म्हणे, बलून आहे, बलून कौन सी बॉडी? दगड फुलते का? दगड कौन सी बॉडी? रिजिड बॉडी. ये दीवार कौन सी बॉडी? रिजिड बॉडी, है ना. देन वीट जे असते, ब्रिक्स, कौन सी बॉडी? रिजिड बॉडी. तसं ऍक्च्युअली जर पाहिलं ना, कोणतीच बॉडी परफेक्टली रिजिड नसते. आता दगड बी घेतला आणि रेलच्या पटरीवर ठेवला, गाडी त्याच्यावर गेली तर त्याची पावडरच होणार आहे. मग तर फोर्स अप्लाय केल्यानंतर दोन पार्टिकल मधलं डिस्टन्स चेंज होईलच. पण एक प्रॅक्टिकल पर्पजसाठी स्टोन झाला किंवा एखादा मेटलचा ब्लॉक झाला, ही वॉल झाली, या सगळ्या बॉडीजला आपण काय म्हणतो? रिजिड बॉडी. आणि या चॅप्टरमध्ये स्पेशली रोटेशनल मोशन मध्ये जी जेव्हा जेव्हा मी बॉडी हा शब्द म्हणेल, तर मला कोणती बॉडी म्हणायचं आहे? रिजिड बॉडी. इसका मतलब किसी भी दो पार्टिकल के बीच में का डिस्टेंस चेंज नहीं होगा. क्या यहां तक बात क्लियर है? ओके. अब क्या है ना, अब मेरे पास कुछ टर्मिनोलॉजी है, जैसे की रिजिड बॉडी तर समजलं तुम्हाला. जसं की समजा मी तुम्हाला म्हटलं की एक माझ्याकडे एक हा पार्टिकल आहे, ठीक आहे. व्हॉट इज दिस? दिस इज द पार्टिकल. आता फिजिक्स मध्ये पार्टिकल या शब्दाचा अर्थ थोडासा गहन आहे, म्हणजे तुम्ही थोडंसं डिटेलमध्ये जाऊनही शिकू शकता या गोष्टीला. पण सिंपल काय, पार्टिकल म्हणजे अशी गोष्ट की जिला डायमेन्शन नाही, ज्याला लेंथ नाही, ज्याला वेट नाही, ज्याला ब्रेथ नहीं, ज्याला हाइट नहीं, ज्याला लाज नहीं, ठीक है. हा सिंगल पार्टिकल, इसके पास कोई भी डायमेंशन नहीं है. तो जब किसी इसके पास डायमेंशन है, उसको हम बोलेंगे पार्टिकल. तो अगर ये पार्टिकल कोई ऐसे एक स्ट्रेट लाइन में चलता है, ये सिंगल पार्टिकल. पार्टिकल कसा आहे अजून? सिंगल. सिंगल पार्टिकल अजून म्हणजे हे टॉपिक मध्ये, हा ठीक आहे. मग तो सांगतोच ना, अजून टॉपिक तोच सुरू आहे आपलं, ठीक आहे. तर सध्या पार्टिकल सिंगल आहे. सिंगल पार्टिकल सध्या सरक्या रस्त्यानं चालला. कशा रस्त्यात चालला? सरक्या रस्त्यानं. रस्ता बदलला का त्याचा? नाही. तर या मोशनले म्हणतात त्याचं लिनियर मोशन. कोणतं मोशन? लिनियर मोशन. मग हाच पार्टिकल पुढे रस्ता नाही बदलत, हाच पार्टिकल पुढे असा थोडासा रस्ता तिरपा करते, म्हणजे असा कर झाला, पण असा कलव्यावर टर्न, ठीक. हा, तर अशा मोशनले आपण म्हणतो कर्वी लिनियर मोशन. काय म्हणतो याला? कर्वी लिनियर मोशन. किंवा तुम्ही असं म्हणा ना, डायरेक्ट हा पार्टिकल जर समजा असा फिरला, तर हे कोणतं मोशन झालं? सर्क्युलर मोशन. असं करू, थोडंसं सोपी करू आपण याला, आणि दिस मोशन बिकम्स कोणतं रे? सर्क्युलर मोशन. तर पोरो हो, पोरी हो, लिनियर मोशन आणि सर्क्युलर मोशन, दीज आर द टर्म्स कन्सर्न विथ सिंगल पार्टिकल. म्हणजे जेव्हा जेव्हा एखादी बॉडी, आता पृथ्वी सूर्याभोवती फिरते, तर पृथ्वी तर एक बॉडी आहे, मोठी बॉडी, खूप साऱ्या पार्टिकल पासून बनलेली आहे. पण नाही, जेव्हा आपण पृथ्वीला सूर्याभोवती फिरवतो, तर वी कन्सिडर इज अ पार्टिकल. तिला आपण एक डॉटच मानतो ना, कारण तिच्या ऍक्च्युअल साईजची आपल्याला काही घेणं देणं नाही. आपण म्हणतो ते पृथ्वी एक टिंब आहे आणि ते अलॉंग द सर्कम्फरन्स फिरून राहिलं. तर तुम्हाला डोक्यात हे टाकायचं आहे की लिनियर मोशन, लिनियर किंवा याला अजून म्हणू शकता तुम्ही रेक्टिलिनियर मोशन, स्ट्रेट लाईन मोशन. तो स्ट्रेट लाईन मोशन, सर्क्युलर मोशन आर दी टर्म्स कन्सर्न विथ सिंगल पार्टिकल. ठीक आहे. पण
अब मैं क्या करता हूं, अब मैं लेता हूं कोई बॉडी, ठीक है, जैसे मान लीजिए मैंने ये रिमोट लिया, ठीक है, ये है वो रिमोट, दिस इज द रिमोट, ठीक है। अब इस रिमोट को मैंने मूव किया, चाहो तो मैं स्ट्रेट लाइन में भी मूव कर सकता हूं, इसको देखो हल्ला मूव, ठीक है। तो अब ना मैं इसको सिंगल पार्टिकल नहीं मान रहा, अब मैं मान रहा इसको बॉडी। अब बॉडी जब भी मैं बोलता हूं तो इसका मतलब इट इज अ सिस्टम ऑफ पार्टिकल्स, इट इज अ ग्रुप ऑफ पार्टिकल्स। तो जब ये बॉडी सीधी जाएंगी तो ये पार्टिकल ऐसे विथ वेलोसिटी v चल रहा है, ये भी सब सेम वेलोसिटी से ट्रैवल करेंगे ना भाई। तो ये जो मोशन ये बॉडी कर रही ना, इसको हम अलग नाम से जानते हैं, एंड दैट इज कॉल्ड एज ट्रांसलेशनल मोशन। ताई गेट बंद करूंगा। इट इज व्हाट? ट्रांसलेशनल मोशन। समझ रहे हो क्या? देखो एक पार्टिकल जब स्ट्रेट लाइन में चल रहा है, कौन सा? लीनियर। लेकिन जब एक बॉडी स्ट्रेट लाइन में चल रही है तो मोशन कौन सा होगा? ट्रांसलेशनल मोशन। बॉडी साठी शब्द ट्रांसलेशनल, पार्टिकल साठी शब्द लीनियर। इन द सिमिलर मैनर अगर मैंने अब क्या किया, जैसे मान लो ये रिमोट लिया, मैं यहां पे इस रिमोट को रखता हूं, अब मैं चाहता हूं कि रिमोट घूमे। रिमोट को क्या करना है? मुझे एक पैड पाहिजे मला, ये रिमोट मुझे घुमानी है गोल, ठीक है। ये रिमोट यहाँ पे ठेवलेला है म्हणतो, यहाँ पे रखा हुआ है। अब मुझे इसको घुमाना नहीं, अब मुझे बताना है आपको, बताओ मुझे आप लोग, ठीक है। ये ऐसे मूव किया, कौन सा मोशन हुआ? ट्रांसलेशनल, क्योंकि बॉडी मान रहे हो आप इसको। लेकिन अब मुझे इसको ऐसे करना है, ऐसे, तो ये सर्कुलर नहीं है, क्योंकि मैं बॉडी की बात कर रहा हूं, पार्टिकल की नहीं। हाँ ठीक है, अब आप बताओ, क्योंकि अब तो आप इसको पार्टिकल कंसीडर करोगे, इसके साइज से लेन देन नहीं है, आप बोलोगे सरकमफेरेंस के अलॉन्ग। लेकिन यहां पे रोटेशनल, जैसे मैंने कहा कि जो बास्केटबॉल प्लेयर अपने उंगली पे उस बॉल को घुमा रहा है, तो उस मोशन के बारे में सोचिए, तब तो आप उसको एक बॉडी मानोगे। और जब वो घूम रहा है तो उस बॉडी के हर पार्टिकल के बारे में आप सोचिए, वो पार्टिकल किसके घूम रहा है? सर्कल में। ये रिमोट को जब मैं ऐसे ऐसे घुमा रहा हूं तो रिमोट का हर पार्टिकल किस में घूम रहा है? सर्कल में। तब इस रिमोट का कौन सा मोशन है? रोटेशनल मोशन। जब अर्थ सन के इर्द गिर्द घूम रही है तो मोशन कौन सा? सर्कुलर। लेकिन जब अर्थ खुद के एक्सिस के अबाउट ही घूमेगी तो कौन सा मोशन? रोटेशनल मोशन। सबका ध्यान इधर, ठीक है? बात समझ में आ रही क्या? तो जब किसी चीज को आप घुमाओगे, जैसे मान लो ये है, ठीक है, ये मैंने इसको घुमाया, अर्थ ही मान लेते हैं, या उस बॉल को इमेजिन करो, तो इस अर्थ का कोई भी पार्टिकल आप ले लो, ये पार्टिकल है, तो ये पार्टिकल घूमेगा कैसे? ये सर्कल में घूमेगा। कोई दूसरा पार्टिकल सर्कल में, यहां का पार्टिकल लो सर्कल में, ये पार्टिकल सर्कल में, ये सर्कल में, सर्कल सर्कल, सारे पार्टिकल कैसे घूमेंगे? सर्कल में। क्या बात समझ में आ रही है? समझ रहे हो? तो व्हेन ऑल द पार्टिकल्स ऑफ बॉडी मूव्स इन अ सर्कल, जब बॉडी के सारे पार्टिकल किस में मूव होते हैं? सर्कल में। और वो भी कैसे? उसकी भी एक कंडीशन है। कंडीशन क्या है? देखो मैं यहां से समझाता हूं आपको। जैसे मान लीजिए ये आपको एक विंड मिल दिख रही है, ठीक है। विंड मिल के बारे में सोचिए, मैंने आपसे पूछा कि विंड मिल घूम रही है, तो इसका कौन सा मोशन है? रोटेशनल। विंड मिल ऐसे सर्कल में घूम रही है, ऐसे घूम रही है वो। जब मैंने फैन ऑन किया तो ये जो फैन घूमेगा, तो फैन का सर्कुलर नहीं, कौन सा मोशन है? रोटेशनल। तो अगर इस विंड मिल का आपने रोटेशनल मोशन बताया, नो डाउट, मुझे बताइए इस विंड मिल का ये पार्टिकल जब विंड मिल घूमेगी तो ये पार्टिकल किस में घूमेगा? सर्कल में। अच्छा ये पार्टिकल सर्कल में, अच्छा ये पार्टिकल सर्कल में। तो इस विंड मिल के ब्लेड के सभी पार्टिकल जब सर्कल में घूमते हैं तो उस पूरे विंड मिल का हम मोशन कौन सा मानते हैं? रोटेशनल मोशन। क्या बात समझ रही है? अब देखो मुझे एक बात बताइए, ये यहां पे थे ऐसे, जब इसने अपना एक चक्कर कंप्लीट किया तो इस चक्कर के लिए उसको कुछ टाइम लगा होगा, हम मानते हैं 2 सेकंड लगे, तो 2 सेकंड में ये पार्टिकल घूम के आया, तो ये पार्टिकल को भी अपना चक्कर कंप्लीट करने में कितना टाइम लगा? 2 सेकंड। अच्छा इसने भी कितना टाइम लिया होगा? 2 सेकंड, क्योंकि ब्लेड तो 2 सेकंड में घूम के आया ना। तो सबने अपना एक रोटेशन के लिए कितना टाइम लिया? 2 सेकंड। अच्छा सबने कवर किया हुआ एंगल भी कैसा है? सेम, क्योंकि 360 360 360 म्हणजे तिघांचाही थीटा सेम आणि टाइम भी सेम। तर मी असं म्हणू शकतो की या तिघांचाही काय सेम आहे? ओमेगा, क्योंकि एंगल भी सेम, टाइम भी सेम। तो ये तीनों जब घूम रहे हैं तो सबका ओमेगा कैसा है? सेम। और ये तीन नहीं, बाकी सब पार्टिकल का भी ओमेगा क्या है? सेम। तो जब बॉडी रोटेट कर रही होती है तो उस बॉडी के सब पार्टिकल सर्कल में घूम रहे होते हैं, और सभी पार्टिकल सर्कल में सिमिलर ओमेगा से घूम रहे होते हैं। लेकिन उनकी अगर हम बात करें लीनियर वेलोसिटी की, ये बात समझ लो गाइस,
अगर हम बात करें उनकी लीनियर वेलोसिटी, क्योंकि इसके पास लीनियर वेलोसिटी तो टेंजेंशियल डायरेक्शन में है v, इसकी लीनियर वेलोसिटी ये है, इसकी लीनियर वेलोसिटी ये है, मतलब ये पहला पार्टिकल a, ये b, ये c, तो वेलोसिटी ऑफ a, वेलोसिटी ऑफ b और वेलोसिटी ऑफ c लीनियर वाली अलग अलग होगी। क्यों? क्योंकि वी नो दैट v इज इक्वल टू क्या होता है, आर ओमेगा। अरे तीनों का ओमेगा सेम है, लेकिन तीनों का क्या अलग अलग है, आर, तो इसका मतलब तीनों का v क्या होगा, अलग अलग। तो बताओ तीनों में से किसका v ज्यादा होगा, c का। और दिखता भी है क्योंकि उतने ही टाइम में इसको लिनियरली ज्यादा डिस्टन्स कव्हर करना पडा ना, तेवढ्याच टाइमात त्याला जास्त हे बातच आलं फिरून, याचं अंतर कमी होतं, पण हे किती आलं, तेवढ्याच टाइमात जास्त अंतर कव्हर करायचं असेल तर याची लिनियर स्पीड कशी लागेल तुम्हाला, जास्त। तो जब जब बॉडी रोटेशनल मोशन कर रही होती है, उस बॉडी के सब पार्टिकल सर्कुलर मोशन कर रहे होते हैं विथ सिमिलर एंगुलर वेलोसिटी बट डिफरेंट लीनियर वेलोसिटी। क्या कॉन्सेप्ट समझ में आई? व्हाट इज द डेफिनेशन? क्या बोल सकते हो? द मोशन of a body in a such a way that all particles of the body moves along the circles, all particles of body moves along the circles with similar ओमेगा, यानी कि एंगुलर वेलोसिटी, विथ सिमिलर एंगुलर वेलोसिटी बट डिफरेंट लीनियर वेलोसिटी। उम्मीद है बात समझ में आ गई, क्लियर है? आता मी मंदिरात गेलो आणि मंदिरात गजानन महाराज सेंटरला बसलेले आहेत आणि मी गजानन महाराजला फिरून आलो, माझं मोशन कोणतं, सर्क्युलर, आणि फिरून आल्यानंतर मी जाग्यावरच असा फिरलो तर माझं मोशन कोणतं, रोटेशनल। आता मी असा फिरून आलो, कोणतं मोशन, रोटेशनल, तर माझ्या हातात पेन होतं त्याचं कोणतं, सर्क्युलर, या वॉचचं कोणतं, सर्क्युलर, माझ्या बॉडीच्या प्रत्येक सेलचं कोणतं, सर्क्युलर, पण माझं कोणतं, रोटेशनल। पृथ्वीचं सूर्याभोवती फिरणं सर्क्युलर, पृथ्वीचं स्वतःभोवती फिरणं रोटेशनल। ही समजा पृथ्वी आहे आणि हा इथं ताजमहल आहे, जेव्हा पृथ्वी रोटेट होईल तर ताजमहल कोणतं मोशन करेल, सर्क्युलर। इथं जर समजा दीपिकाचं घर आहे तर तिचं कोणतं मोशन होईल, सर्क्युलर। तर पृथ्वीच्या प्रत्येक पार्टिकलचं कोणतं, सर्क्युलर, तेव्हा पृथ्वीचं कोणतं, रोटेशनल। आणि सिमिलर ओमेगा, डिफरेंट व्ही, क्लियर? ओके, आगे बढ़ते। देन चीज आती है एक्सिस ऑफ रोटेशन, ये टर्म भी समझनी पड़ेगी। अब ये एक्सिस ऑफ रोटेशन क्या होता है? जैसे मैंने बोला कि भाई ये बॉडी है हमारे पास, ठीक है, कोई मार्कर है तो दे दो मेरे पास, व्हाइट बोर्ड मार्कर किसी के पास है तो, ये बॉडी है, इसको अब मुझे घुमाना है। चलो बताओ कौन सा मोशन है ये, रोटेशनल मोशन। चलो ये बताओ कौन सा मोशन है, रोटेशनल मोशन। ये बताओ कौन सा मोशन है, रोटेशनल मोशन, क्योंकि बॉडी का हर पार्टिकल किस में घूम रहा है, सर्कल में। समझ रहे हो क्या? इस बॉडी का हर पार्टिकल सर्कल में घूम रहा है कि नहीं घूम रहा है, घूम रहा है। तो जो भी पार्टिकल सर्कल में घूम रहा है उसका कहीं ना कहीं सेंटर होगा, अरे होगा नहीं होगा, होगा। तो चलो एक एक्सपेरिमेंट करते हैं। ये बॉडी को घुमाना शुरू किया, आता माझा वरचा हात आणि खालचा हात या दोघांना जोडलेली एक स्ट्रेट लाईन इमॅजिन करा, केली का? ते स्ट्रेट लाईन म्हणजे दुसरं काहीही नसून या सर्कल मध्ये फिरणाऱ्या पार्टिकलचं सेंटर आहे तिथं। अरे सगळे जे गोल घुम राहिले या सगळेचं सेंटर आहेत ना हे, तुम्ही पहा इमॅजिन करा कोणताही पार्टिकल, हा जो घुमून राहिला असेल समजा याचं सेंटर इथं आहे, हा जर फिरला त्याचं सेंटर इथं आहे, हा फिरला तरी सेंटर तेच, हा फिरला तरी सेंटर। नहीं समझ लगा तुम्हारा? समझ लेना। तो सब सेंटर को मिला के एक जो इमेजिनरी लाइन बनती है उसको हम क्या बोलते हैं, एक्सिस ऑफ रोटेशन। और एक चीज याद रखना, एक्सिस ऑफ रोटेशन हमेशा प्लेन ऑफ रोटेशन को परपेंडिकुलर होती है। जैसे मान लो मैं इसको ऐसे घुमा रहा हूं तर हा पार्टिकल या प्लेन मध्ये रोटेट होऊन राहिला ना, पण ऍक्सिस कसा आहे त्याला, परपेंडिकुलर। आता मी असं फिरवलं तर पार्टिकल ज्या प्लेन मध्ये फिरून राहिले, पार्टिकल जिस प्लेन में घूम रहे हैं, एक्सिस तो उसको परपेंडिकुलर है ना भाई, समझ रहा लगा? एक्सिस ऑफ रोटेशन इज ऑलवेज परपेंडिकुलर टू द प्लेन ऑफ रोटेशन। एक्सिस ही इमेजिनरी लाइन होती है, और इंपॉर्टंट बात ये कि हे कधी कधी बॉडीतही असू शकते, बॉडीच्या बाहेर भी असू शकते। बॉडीत असली तर आहेच, बॉडीच्या बाहेर सुद्धा ऍक्सिस असू शकतो, ते हळूहळू तुम्हाला समजेल। काय म्हणते पहा, अँड इमॅजिनरी लाइन जॉइनिंग द सेंटर ऑफ सर्कल ट्रेस बाय द पार्टिकल ऑफ रोटेटिंग बॉडी। अगर कोई भी ये काय, दांत,
बॉडी है थे, ठीक है, और ये मान लो इस एक्सिस के अबाउट घूम रही है, ठीक है, तो ये तो ये तो ये तो डिफरेंट पार्टिकल से बनी हुई है ना, अति एक पार्टिकल, अति एक पार्टिकल, अति एक पार्टिकल, अति मेनी पार्टिकल्स, n नंबर ऑफ पार्टिकल्स हैविंग डिफरेंट मासेस, हो सकता है m1 m2 ऐसे, और इनका कुछ डिस्टेंस भी हो सकता है। तो जब ये बॉडी घूमेगी तो ये इस सर्कल में घूमेगा, ये इस सर्कल में घूमेगा, ये इस सर्कल में घूमेगा, ये वाले सर्कल में घूमेगा, समझ रहे हो क्या? और सबका सेंटर एक, सबका मालिक एक, और सबका सेंटर एक, सबका सेंटर एक। इन सब सेंटर को जोड़ के जो इमेजिनरी लाइन बन रही ना, इसको बोलते हैं एक्सिस ऑफ रोटेशन, ठीक है। इट मे बी इनसाइड और आउटसाइड ऑफ द बॉडी, एंड व्हेन इट इज आउटसाइड ऑल द पार्टिकल्स ऑफ बॉडी एक्झिक्यूट सर्क्युलर मोशन। म्हणजे काय, हा काय म्हणते, जर समजा ऍक्सिस बॉडीच्या बाहेर असला आणि त्या ऍक्सिसच्या भोवती जर बॉडी अशी रोटेट व्हायला लागली तर या बॉडीचे सगळे पार्टिकल सर्कलमध्ये फिरतील। मग ऍक्सिस जर बॉडीच्या अंदर असला तर, हा, ऍक्सिस जर बॉडीच्या अंदर असला तर बॉडीचे मोस्ट ऑफ द पार्टिकल सर्कलमध्ये फिरतात, पण काही काही नाहीत फिरत। कोणते? जे ऍक्सिसवर आहेत ते, जे ऍक्सिसवर आहेत ते। अरे बा, हा काले सर्कलमध्ये फिरीन, त्याला जाग्यावर चक्कर येऊन तो असाच करण्यासाठी नाही, समजलं का? जे पार्टिकल ऍक्सिसवर असतात ते सर्कलमध्ये फिरत, पण जे ऍक्सिसच्या बाजूले असतात ते सर्कलमध्ये। म्हणून आपण कुठं असलं पाहिजे? मी उदाहरण सांगू राहिलो, समजलं का? तर हे झालं ऍक्सिस ऑफ रोटेशन। क्लियर है सबको यहां तक? रोटेशनल मोशन समझ लो, एक्सिस ऑफ रोटेशन पर समझ लो। आगे बढ़ते, अब हमारे को एक टर्म समझनी है, एंड दैट इज कॉल्ड एज मोमेंट ऑफ इनर्शिया। आजच्या क्लासचा मकसदच हा आहे की तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया शिकवणं आहे। आजच्या क्लासचा मकसद काय? मोमेंट ऑफ इनर्शिया शिकवणं आहे, आणि आजच्या क्लासच्या शेवटी शेवटी आपल्याला त्याचेच खूप सारे प्रॉब्लेम सुद्धा करणं आहेत। आणि मोमेंट ऑफ इनर्शिया अर्थ तर तुम्हाला माहितच आहे, कारण मोमेंट ऑफ इनर्शिया, तो इनर्शिया शब्द ऐकलाय अपन, हाँ, न्यूटन के फर्स्ट लॉ में हमने पढ़ा है इनर्शिया क्या होता है। इनर्शिया होता है जब आप किसी बॉडी की लीनियर मोशन की स्टेट बदलने की कोशिश करते हो तो वो बॉडी आपको करती है अपोज। अपोज करने की टेंडेंसी को बोला जाता है इनर्शिया। इनर्शिया म्हणजे अपोजिशन। इनर्शिया म्हणजे काय? अपोजिशन, ठीक है। जैसे मान लीजिए हम क्या करते हैं, यहां पे मेरे पास इस टेबल पे ये रिमोट रखा हुआ है, टेबल पे रखा हुआ है, ठीक है। अब मैं क्या करूंगा, इस रिमोट के ऊपर कुछ फोर्स लगाऊंगा, देखो ये मैंने फोर्स लगाया और ऐसे मूव किया, झाला सरकलं तिकडे, लिनियर मोशन मूव केलं। अब मैं इस पैड को या किसी हेवी किताब को यहां पे रखता हूं, थोड़ी रिमोट के कंपैरिजन में हेवी ऑब्जेक्ट मैंने टेबल पे रखा और उसके ऊपर फोर्स लगाया, ये भी मूव हुआ, इसने मुझे अपोज किया। अब मैं जो टेबल आपको दिख रहा है खुद डायस, ये इसको मैं मूव करता हूं, ये भी मूव हुआ। अब इन तीनों केस में आप सोचो, या तिघाईचा वीक पॉइंट माहिती आहे काय? रिमोट, तेच सांगू राहिलो ना आता मी, रिमोटचा, एक्झाम पॅडचा आणि या डायसची एक प्रॉब्लेम आहे की स्वतःवरून आपली स्टेट नाही बदलू शकत। यांची तिघांची स्टेट नॅचरल स्टेट रेस्ट वाली आहे। दोन प्रकारच्या स्टेट असू शकतात, रेस्ट किंवा युनिफॉर्म मोशन। हे तिघही कसे होते? रेस्ट मध्ये, आणि स्वतःवरून हे रिमोट मी इथं ठेवलं आणि आपण चाललं गेलो 100 वर्षासाठी आलोच नाही तर हे रिमोट अटीच राहील। म्हणजे या रिमोटकडे हे ॲबिलिटीज नाही आहे की आपली स्टेट बदलीन। तो स्टेट ना बदल सकना, ये उसकी क्या हो गई? इनएबिलिटी। तो हर एक ऑब्जेक्ट के पास एक इनएबिलिटी है जिसके वजह से वो खुद ब खुद अपनी स्टेट को बदल सकता नहीं, और कोई बाहर से अगर उस स्टेट को बदलने की कोशिश करता है तो उसको अपोज कर रहा है। रिमोट ने मला अपोज केला की मी नाही सरकत, तर पैड ने मला अपोज केला कि मी भी नहीं सरकत, डायस तो हाथ लाउन पाए, मतलब इन्होंने मेरे को क्या किया? अपोज। तुम सब लोग मुझे बताओ, इन तीनों में से किसने मुझे ज्यादा अपोज किया? किसने? डायस ने, इस टेबल ने, है ना। अच्छा, तो मैं ये कहता हूं कि इन तीनों में से इस टेबल का इनर्शिया ज्यादा है, क्योंकि उसने मुझे ज्यादा क्या किया? अपोज। इनर्शिया का मतलब क्या होता है? अपोजिशन। जब आप किसी ऑब्जेक्ट की स्टेट बदलना चाहते हो और स्टेट बदलने के लिए कोशिश करते हो तो वो ऑब्जेक्ट जो अपोजिशन ऑफर करता है उसको बोलते हैं इनर्शिया। और मैंने तीनों का कौन सा मोशन किया था? लीनियर। लीनियर मोशन में ऑब्जेक्ट जो अपोजिशन ऑफर करता है उसको कहा जाता है इनर्शिया।
अब किस ऑब्जेक्ट का इनर्शिया ज्यादा, ये किस पर डिपेंड कर रहा है, उसके मास पे. किती सोपी आहे. जर एखादी सायकल असली, तिच्यातलं पेट्रोल समजा संपलं, एखादी सायकल समजा तुम्हाला धक्का मारायचं काम पडलं, तर तुम्ही इझिली ते लोटू शकता. तुम्ही फोर्स लावाल, ते अपोज करते, पण तेवढी नाही करत ना जेवढा ट्रक करते. हा, मग कोणाचा इनर्शिया जास्त, ट्रकचा. ट्रकचा इनर्शिया काऊन जास्त, मास जास्त. तो इनर्शिया इज व्हॉट भाई. हाँ, इनर्शिया का मतलब क्या है. इनर्शिया इज द टेंडेंसी ऑफ बॉडी टू अपोज, टेंडेंसी ऑफ बॉडी टू अपोज द चेंज in its state of rest or state of uniform motion. असं भी होऊ शकते ना. समजा एखादी सायकल आहे, ते येत आहे तिकडनं काही स्पीडनं, तर ते चालू सायकल तुम्ही फोर्स लावून थांबवू शकता, पण चालू ट्रक थांबव बरं, तो नाही थांबणार ना, कारण त्याचा इनर्शिया जास्त आहे. तर मोशनचा केस असो किंवा रेस्टची केस असो, मास जास्त असेल तर त्याचा अपोज सुद्धा जास्त असेल. थांबणारी बॉडी म्हणून मी नाही थांबत, आणि थांबेल बॉडी म्हणून मी नाही चालत. ठीक आहे. तो स्टेट ऑफ रेस्ट और स्टेट ऑफ यूनिफॉर्म मोशन इज कॉल्ड एज व्हाट, कॉल्ड एज इनर्शिया. और बहुत इंपॉर्टेंट लाइन ये है, मैं अलग कलर के पेन से लिखता हूं, अलग कलर के पेन से लिखता हूं कि गाइस, मास इज द मेजर ऑफ इनर्शिया. कोण इज द कोन ऑफ इनर्शिया, मास इज द मेजर ऑफ इनर्शिया. म्हणजे ज्याचं मास जास्त त्याचा इनर्शिया जास्त, आणि ज्याचं मास कमी त्याचा इनर्शिया कमी. कळलं. हे गोष्ट कशाची झाली, लिनियर मोशनची. कोणाची, लिनियर. आपण लिनियर मोशन शिकू राहिलो का आज, नाही आपण लिनियर मोशन शिकू राहिलो का, आपण शिकून राहिलो रोटेशनल मोशन. मग जेव्हा मी एखाद्या बॉडीला रोटेट करायचा प्रयत्न करील, काय करील, रोटेट करायचा प्रयत्न करील, तर रोटेशनल मोशन मध्ये सुद्धा बॉडी अपोज करीन ना मला, करीन की नाही करील. आता रोटेशनल मोशन मध्ये मी फोर्स नाही, टॉर्क लावत असतो. ते मी पुढे शिकवेल तुम्हाला. टॉर्क म्हणजे 2 फोर्स लावत असतो आपण, 2 फोर्स. माहित आहे का, हाँ नशीन माहित तर हो करा फक्त. ठीक. तो मान लो ये फैन है, ठीक है, इसको मुझे घुमाना है. मैंने कहा घूम, तो घूम तो ऐसा है ना. महा मैंने कहा घूम, तो ये घुमा, थोड़ा सा घुमा. अच्छा, मैंने कहा डबल से घूम, तो घुमा, देखो अच्छे से घूम रहा है. तो भाई जब मैंने इसको घूमने के लिए कहा, तो इस फैन ने मुझे अपोज किया, फैन ने मुझे अपोज किया. देखो यहां से ऐसे ऐसे, ये फैन है. घूम, तो घुमा, फैन घुमा. फिर देखो, आगे देखो, आगे देखो, आगे देखो, आगे. तो फैन ने कुछ तो अपोज किया होगा मैंने, जैसे रिमोट ने लीनियर मोशन में किया था मुझे, उसी तरीके से फैन ने मुझे कुछ अपोज किया. अब सेकंड केस. नाटक ना करू, पहले मेन गोष्ट लक्ष द्या. अरे बाप रे नो, नहीं का एवढं काय करायला लागते नाटक. ये व्हील है बहुत बड़ा, ठीक है. अब बताओ, इसको घुमाना है, तो क्या फैन को घुमाना आसान है, इसको घुमाना आसान है, दोनों में से. इसको ये अबे फैन को घुमाना आसान है, फैन इज हल्का, फैन हल्का, दिस इज भारी. अरे हेवी है ना, ते हेवी है ना. तो इसको घुमाने के लिए काय काय लागीन, आपलं काय काय लागीन म्हणतो, ताकत लागेल ना. तो इसको घुमाना टफ है. तो मैं कौन सा मोशन कर रहा हूं, रोटेशनल. फैन का कौन सा किया, रोटेशनल. दोनों केस में अपोजिशन हुआ कि नहीं हुआ, हुआ. कौन से केस में ज्यादा हुआ, इस व्हील के केस में ज्यादा हुआ. तो हम कहेंगे कि रोटेशनल मोशन में इस व्हील के केस में जो इनर्शिया है वो ज्यादा है, और रोटेशनल मोशन में जो इनर्शिया होता है उसको बोलते हैं रोटेशनल इनर्शिया या फिर मोमेंट ऑफ इनर्शिया. तर फॅनच्या केसमध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त का व्हीलच्या केसमध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त, व्हीलच्या केसमध्ये. अजून पुढे, अजून पुढे. ठीक आहे. दुसरं, सिलेंडर. तुम्ही सिलेंडर असं कधी फिरवलंय का, आज घरी गेले की तेच करायचं. ठीक है. हमारे पास सिलेंडर को मान लो पॉइंट ए से हमको पॉइंट बी तक लेकर जाना है, तो हमारे पास ऑप्शन ये है कि हम उसको ऐसे घरंगड़त घरंगड़त कर ऐसे लेके जाए. ठीक है. तो इसमें आप देखिए एक्सिस कौन सा है तुम्हारा, दिस इज द एक्सिस.
इस एक्सिस के अबाउट इसको आप घुमा रहे हो तो थोड़ा आसान जाता है. कधी तुम्ही सिलेंडर असं फिरवलं का, असं म्हणजे असं टँडँग टँडँग उभं झोपलं, उलट उभं झोपलं, उभं झोपलं, उलट उभं झोपलं, असं असं करता का तुम्ही? नाही. क्योंकि हमें पता है ऐसा घुमाना टफ है कंपेयर टू ऐसा घुमाना. सिलेंडर दोन पैकी कोणत्या केसमध्ये जास्त अपोज करील, या केसमध्ये का या केसमध्ये? म्हणजे कोणत्या केसमध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त? या केसमध्ये, या केसमध्ये नाही, या केसमध्ये. बरोबर आहे की नहीं? ओके. तो थोड़ा थोड़ा हल्का हल्का समझने की कोशिश करो, आगे बढ़ते हैं. ठीक है, ये केस फू भाई फू. ओके, अभी देखो, जो सिलेंडर को आपने ऐसा घुमाना चाहा आसान है, वही सिलेंडर को अगर आपको ऐसे घुमाना है तो रिलेटिवली टफ है. रिलेटिवली टफ है. क्यों? देखो, क्योंकि क्या हो रहा है ना, दोनों केस में मास तो सेम है भाई, दोनों केस में मास तो सेम है, लेकिन इस केस में ना ये एक्सिस से मास दूर गया है. जब एक्सिस से मास दूर होता है ना, उसको घुमाना थोड़ा सा टफ हो जाता है. तो इस केस में मोमेंट ऑफ इनर्शिया पहले के कंपॅरिझन में ज्यादा है. म्हणजे लिनियर मोशन मध्ये काय होतं, लिनियर मोशन मध्ये अपोजिशन फक्त मासवर डिपेंड करत होतं, पण रोटेशनल मोशन मध्ये मासवर तर डिपेंड करतेच, पण सोबत सोबत ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून ते मास किती दूरपर्यंत स्प्रेड झालेलं आहे ह्याच्यावर बी डिपेंड करते. आणि अजूनही काही एक्झाम्पल मी तुम्हाला एलॅबोरेट करतो. ठीक आहे, या केसमध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त. तर आता मोमेंट ऑफ इनर्शिया थोडासा कॅल्क्युलेशन पॉइंट ऑफ व्ह्यू समजून घेऊ, म्हणजे तुम्हाला समजायला इझी देईल. त्याच्यानंतर मला आणखी तुम्हाला एग्जाम्पल देता येतील. तो हम पढ़ रहे हैं मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ सिंगल पार्टिकल. सिंगल पार्टिकल का मोमेंट ऑफ इनर्शिया. ठीक है, ये मान लीजिए ये जो चीज आपको दिख रही है दिस इज एक्सिस, ये वो एक्सिस है जिसके अबाउट वो पार्टिकल घूमेगा. ये है वो पार्टिकल जिसका यहां से यहां तक का डिस्टेंस कितना है भाई? आर. आर इज द डिस्टेंस ऑफ दैट पार्टिकल फ्रॉम दी एक्सिस ऑफ रोटेशन. का प्रॉब्लेम झाला का? आर. ठीक है, ओके. और ये देखो, ये जो डिस्टेंस मैं ले रहा हूं, ये एक्सिस से तुमको कैसे एंगल पे लेना है? 90 डिग्री पे. कैसे लेना है? 90 डिग्री पे. और इसका मास कितना है? यम. तो जेव्हा या ऍक्सिसच्या भोवती एक सिंगल पार्टिकल असा रोटेट होईल, घुमेल, असा सर्कल मध्ये फिरेल, तो असा या सर्कल मध्ये फिरेल ना तो असा. ठीक आहे, तर या सिंगल पार्टिकलचा मोमेंट ऑफ इनर्शिया आय हा आपण काढतो. दॅट इज त्याचं मास किती आहे आणि मल्टिप्लाइड बाय ऍक्सिस पासून त्या पार्टिकलचं डिस्टन्स जेवढं असेल त्याचा काय घेतो मी? स्क्वेअर. समजलं का? व्हॉट इज आय? आय इज द सिम्बॉल फॉर दी मोमेंट ऑफ इनर्शिया. समजू राहिलं का? सिंगल पार्टिकलचा मोमेंट ऑफ इनर्शिया आय इज इक्वल्स टू त्या सिंगल पार्टिकलचं मास इनटू ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून त्याचं डिस्टन्स आणि त्याचा काय रे? स्क्वेअर. आर चा काय घेतो? स्क्वेअर. अब मुझे बताइए यहां पे अगर मैं इसका ऐसा यूनिट आपको पूछूं मोमेंट ऑफ इनर्शिया का, बताइए क्या आएगा? मास का केजी और डिस्टेंस का मीटर स्क्वायर. तो ऐसा यूनिट फॉर मोमेंट ऑफ इनर्शिया केजी मीटर स्क्वायर. सीजीएस यूनिट बताइए मोमेंट ऑफ इनर्शिया का. सगळ्यांचं लक्ष बोर्डवर. ग्राम सेंटीमीटर स्क्वायर. डायमेंशन बताइए मोमेंट ऑफ इनर्शिया का. m1 l2 t0. अच्छा, ये स्केलर क्वांटिटी की वेक्टर क्वांटिटी, तो ये होती है स्केलर क्वांटिटी. तो किसी भी सिंगल पार्टिकल का अगर मोमेंट ऑफ इनर्शिया चाहिए तो एक प्रोडक्ट होता है. प्रोडक्ट यानी कि मल्टीप्लीकेशन, गुणाकार. किसका? उस पार्टिकल के मास का एंड उसके डिस्टेंस के स्क्वायर का. डिस्टेंस कहां से? फ्रॉम द एक्सिस ऑफ रोटेशन. और ध्यान रहे डिस्टेंस कैसा लेना है आपको? परपेंडिकुलर डिस्टेंस. क्लियर है? ओके. अब आप समझो, अगर मैंने कहा कि ये पार्टिकल यहां पे है, ये 3 सेंटीमीटर पे है, तो मैंने इसको अगर थोड़ा 6 सेंटीमीटर पे लेके गया तो क्या होगा? आर की व्हॅल्यू बढ़ जाएगी. आर की व्हॅल्यू बढ़ जाएगी मतलब क्या बढ़ जाएगा? मोमेंट ऑफ इनर्शिया. म्हणजे समजा जर 1 फूट दोरी आहे, तिला दगड बांधला एक आणि त्याला फिरवा म्हटलं आपण इझिली फिरू, है ना? 40 फूट दोरी आहे आणि तिला दगड बांधला, फिरो ना आता, भारी जाईल ना. क्योंकि क्या बढ़ गया? आर. आर बढ़ा तो क्या बढ़ गया? आय. आय तो वो घुमाने के लिए टप जाएगा ना अपोजिशन. समझून रहा लगा? तो तस. अब देखो आगे बढ़ते थोड़ा सा, और भी बहुत एग्जांपल है, जिनको नहीं समझ में आया बस देखते रहो, आगे समझ में आएगा. अब हम पढ़ रहे हैं मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द डिस्क्रीट पार्टिकल सिस्टम. डिस्क्रीट यानी कि क्या है? हमारे पास नंबर ऑफ पार्टिकल्स है. एक आहे का फक्त? नाही. आणि हा काय दिसू राहिला तुम्हाला? ऍक्सिस ऑफ रोटेशन. ये पार्टिकल है,
तो ये इस सर्कल में घूमेगा, ये पार्टिकल है तो ये ए सर्कल में घूमेगा, और ये वाला इस सर्कल में घूमेगा। तो अगर मुझे इस पूरे सिस्टम का मोमेंट ऑफ इनर्शिया निकालना है, क्या निकालना है मुझे? मोमेंट ऑफ इनर्शिया आई फॉर द होल सिस्टम। तो मैं कैसे निकालूंगा? मोमेंट ऑफ इनर्शिया फॉर द फर्स्ट पार्टिकल प्लस मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द सेकंड पार्टिकल प्लस मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द थर्ड पार्टिकल। चलो शुरू करते हैं। व्हाट इज द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ फर्स्ट पार्टिकल? किसी सिंगल पार्टिकल का मोमेंट ऑफ इनर्शिया कैसे निकालते? उसका मास मल्टीप्लाइड बाय डिस्टेंस का स्क्वायर फ्रॉम द एक्सिस ऑफ रोटेशन। तो क्या आएगा बताओ? I1 की जगह पर क्या आएगा? m1, बोला रे, R1 चा स्क्वेअर प्लस I2 m2 R2 चा स्क्वेअर प्लस m3 R3 चा स्क्वेअर. दिस इज व्हॉट? मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दॅट सिस्टीम. असे जर खूप सारे पार्टिकल असते n नंबर पर्यंत तर मी असंही करू शकतो प्लस प्लस डॉट 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 प्लस काय होईल? mn rn चा स्क्वेअर. n नंबर ऑफ पार्टिकल जर असले तर. म्हणून तुमच्या नोट्समध्ये मी मोमेंट ऑफ इनर्शियाची ही डेफिनेशन सुद्धा दिलेली आहे. नो डाउट मोमेंट ऑफ इनर्शिया इज द रोटेशनल मोशन, सॉरी अपोजिशन इन रोटेशनल मोशन. बट ही पण डेफिनेशन आहे काय? मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे सम आहे, सम. सम सम म्हणजे काय? ऍडिशन. कशाची? प्रॉडक्टची. हा गुणाकार आहे. समजलं का तुम्हाला? सो व्हॉट इज मोमेंट ऑफ इनर्शिया? इट इज द सम ऑफ product of mass of each particle and square of distance between square of its distance from the axis of rotation. हे नोट्स मध्ये दिलेलं आहे. Sum of product of mass of each particle of the body and square of its distance from the axis of rotation. अरे या सगळ्या गुणाकाराची बेरीज करलाय ना मी. आणि गुणाकार कोणाकोणाचा? प्रत्येक पार्टिकलचा मास आणि त्याच्या डिस्टन्सचा स्क्वेअर, मास डिस्टन्सचा स्क्वेअर, मास डिस्टन्सचा स्क्वेअर, सगळ्या पार्टिकलचा मास डिस्टन्सचा स्क्वेअर घ्यायचा आणि त्याची काय करून टाकायची? बेरीज. ते काय होते तुमचं? त्या बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया. म्हणून हा जो मोमेंट ऑफ इनर्शिया बनून राहिला सिस्टीमचा, दॅट आय ऑफ सिस्टीम, याला मी असं बी लिहू शकतो. कसं? असं. दॅट इज एम आय आर आय चा स्क्वेअर. इकडे आय इज इक्वल्स टू 1 आणि वरती घेतो मी n. ऐसे भी लिख सकते हैं. मैथ्स में लिखते हैं ना आप, दिस साइन इज कॉल्ड एज समेशन. इसमें ये बोल रहा है कि ये जो आई है, आई के जगह पर आप पहले 1 पुट करेंगे, फिर 2, फिर 3, 4, 5, 6 एंड सो ऑन करते जाएंगे. कब तक? n तक. और सबकी क्या करेंगे? सम. SI यूनिट केजी मीटर स्क्वायर, सीजीएस यूनिट ग्राम सेंटीमीटर स्क्वायर आणि डायमेन्शन इन अकॉर्डन्स में मैंने बताया हुआ है. काही अडचण तुम्हाला? समजलं? ओके. मग आता हे जर तुम्हाला समजलं असेल तर एक छोटासा प्रश्न मी तुम्हाला विचारतो. चला छोटा सा प्रश्न मैं तुम्हारा विचारतो, पण हे झाल्यावर. चलो अब मुझे बताओ मोमेंट ऑफ इनर्शिया किस किस चीज पे डिपेंड करता है? जब हम लीनियर मोशन की बात कर रहे थे, मैंने रिमोट को डिस्प्लेस किया, इस एग्जाम पैड को डिस्प्लेस किया, इस डायस को डिस्प्लेस करने की कोशिश की, लीनियर मोशन करना चाहा, तो मुझे अपोजिशन हुआ. और वो अपोजिशन किस पर डिपेंड करता था? मास पे. म्हणजे लिनियर मोशन मध्ये इनर्शियाचं काम कोण करते? मास. पण रोटेशनल मोशन मध्ये जो इनर्शिया आहे तो इनर्शिया नाही आहे. तो कोणता इनर्शिया आहे? मोमेंट ऑफ इनर्शिया. आणि तो फक्त मासवर नाही, मासच्या व्यतिरिक्त भी काही गोष्टीवर डिपेंड करते. मासवर तर करतेच. अरे म्हणजे पहा, पहिली गोष्ट मोमेंट ऑफ इनर्शिया कशावर डिपेंड करते? मास ऑफ द बॉडी. अरे ऑब्वियसली करणार, ऑब्वियसली करणार. कारण मोमेंट ऑफ इनर्शिया तुमचा mr स्क्वेअर असते, किंवा तुम्ही लिहू शकता m1 r1 स्क्वेअर प्लस m2 r2 स्क्वेअर प्लस असं करता 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 mn rn चा स्क्वेअर. मग मला सांगा, जर एखाद्या बॉडीचं मास जास्त असेल तर ऑब्वियसली m1 m2 mn पर्यंत हे जास्त होईल ना. म्हणजे m वाढू राहिला ना. एखाद्या बॉडीत 1000च पार्टिकल आहेत आणि एखाद्या बॉडीत 5000 पार्टिकल आहेत, तर m वाढले नाही का? अरे म्हणजे ऑब्वियसली मोमेंट ऑफ इनर्शिया कशावर डिपेंड करते? मास ऑफ द बॉडीवर. कळलं? दुसरं, इट डिपेंड्स ऑन पोझिशन ऑफ ऍक्सिस ऑफ रोटेशन. तुम्ही त्या बॉडीला कोणत्या ऍक्सिसच्या अबाउट रोटेट करू राहिले याच्यावर बी डिपेंड करते ना. समजा आता ही एखादी बॉटल आहे, एखादी काय आले हे आहेस, ठीक आहे. या बॉटलला मी आता असं फिरवतो, पाय कसं फिरवत आहे, कसं फिरवलं आहे. कोणतं मोशन सुरू आहे बॉटलचं? रोटेशनल मोशन. आणि व्हेरी इजी, व्हेरी इजी. इसको रोटेट करना व्हेरी इजी. आता सीन बदलतो. अब मेरे को बॉटल को ऐसे रोटेट करना है, जरा सा टफ. आता पाणी आहे म्हणून थोडंसं जास्त वाटवलं, पण हे घुमवणं थोडंसं टफ चाललं मला कम्पेअर टू धिस. अरे बा, हा पेन आहे,
टँग 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 टँग. कोणतं मोशन? रोटेशनल. थोडंसं टफ चाललं. म्हणजे पाच सीन समजून घ्या. काय हो राहिलं, हे माझ्याकडे बॉटल होती, ही बॉटल है समझा. अब इस बॉटल को अगर मैं इस एक्सिस के अबाउट घुमाऊंगा, ठीक है, वो चीज, और उस सेम बॉटल को अगर मैं इस एक्सिस के अबाउट घुमाऊंगा तो देयर इज अ फर्क. बिकॉज क्या होगा, जब मैं इन सब पार्टिकल का मोमेंट ऑफ इनर्शिया निकालूंगा, मास तर पार्टिकलची क्वांटिटी तेवढीच येणार आहे, पण काय होते, हे सगळे पार्टिकल ऍक्सिस पासून लय कमी अंतरावरती आहेत ना. म्हणजे मी जेव्हा m1r1 स्क्वेअर प्लस m2r2 स्क्वेअर करील या सगळ्या पार्टिकलचा, तर m तर सगळे सारखेच येतील, याही केसमध्ये याही केसमध्ये ते तर तेवढेच येतील, पण आर जे आहेत ते पहिल्या केसमध्ये कमी आहेत ना. त्यामुळे टोटल आयची व्हॅल्यू काय येणार? कमी. मग पहिल्या केसमध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया कसं आहे? कमी. म्हणजे बॉडीचं मी जेव्हा घुमायचा प्रयत्न करतो अपोजिशन कसं आहे? कमी. मासचं डिस्ट्रीब्युशन जर जवळच असेल, क्लोज असेल, तर इनर्शिया कमी होईल बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया. आणि तेच मासचं डिस्ट्रीब्युशन पहा, ऍक्सिस ऑफ रोटेशन बदलला ना, बदलला तर हे दूर गेले. जेव्हा ऍक्सिस पासून पार्टिकल दूर जातात तेव्हा आय वाढते, म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया वाढते, म्हणजे अपोजिशन वाढते. लक्षात ठेवलं का तुमच्या? तुम्ही हे पा, हे केस ऑब्जर्व करू शकता. जर समजा मला या बॉडीला असं फिरवायचं, या पॅडला, ठीक है, अब मेरा एक्सिस ऑफ रोटेशन कौन सा है? ये, दिस इज द एक्सिस ऑफ रोटेशन. तो यहां से सब पार्टिकल ज्यादा से ज्यादा कितने दूर तक है? यहां तक. त्यामुळे सगळेचं यम तर मी घेईलच, सगळेचे आर बी घेईल या सगळ्या पार्टिकलचे, पण जास्तीत जास्त आरची व्हॅल्यू इथपर्यंतच आहे. पण मी आता ऍक्सिस बदलतो, आता मी याला असं फिरवतो. हे पहिल्याच्या कंपॅरिझन मध्ये मला टफ चाललं फिरवायला. का? कारण आता या अर्ध्या पार्टिकल तर काहीच प्रॉब्लेम नाही एवढ्या, कारण हे तर पहिल्याच सारखं झालं, कारण तो मधात होता ऍक्सिस. पण हे जे इकडले अर्धे इकडून होते ते आता दूर गेले ना. जेव्हा पार्टिकल दूर जातात पोरं, तेव्हा म्हणतो, तेव्हा इनर्शिया वाढते. काय वाढते? इनर्शिया. आणि मग तेव्हा हे फिरवणं लय कठीण जाते. कधी कधी तर हातचं भी सुचून जाते. तुम्हाला समजलं का? तो भाई मोमेंट ऑफ इनर्शिया जो है वो मास पे तो निर्भर करता ही करता है, लेकिन साथ ही साथ में पोजीशन ऑफ एक्सिस ऑफ रोटेशन पे भी डिपेंड करता है. एक्सिस अटी है का अटी है? अटी है म्हणजे कुठे आहे तो? ठीक है. तो एक्सिस अगर ऐसे घुमाओगे आप तो अलग बात है. समजलं का? त्याला फिरवणं थोडंसं रिलेटिव्हली तुम्हाला टफ जाईल कम्पेअर टू धिस. आय होप की तुम्हाला समजत आहे मी काय सांगण्याचा प्रयत्न करत आहे. ठीक आहे. आज तिसरी गोष्ट आहे मास डिस्ट्रीब्युशन. हे बी लय महत्वाचं आहे. हे थोडंसं अॅनॉलॉजीच आहे याची, हे काही जास्त विशेष नाही, पण मास डिस्ट्रीब्युशन काय? मास डिस्ट्रीब्युशनवर मोमेंट ऑफ इनर्शिया डिपेंड करते, हे समजून सांगण्यासाठी मी इथे एक्झाम्पल घेतलं. माझ्याकडे दोन रॉड आहेत. हा रॉड ए आहे आणि हा रॉड बी आहे. पण हे जे आहेत ना रॉड युनिफॉर्म नाही आहेत, एका सिंगल मटेरियल पासून बनलेले नाही आहेत. हे रॉड कॉम्बिनेशन आहेत. म्हणजे हा पहिला रॉड वूड आणि आयर्न पासून बनलेला आहे. तोच रॉड घेतला मी सेकंड केसमध्ये. फक्त काय केलं, पहिल्या केसमध्ये वूड हे जे आहे, हाफ पार्ट ऑफ द रॉड वूड पासून बनलेला आहे, हाफ पार्ट ऑफ द रॉड आयर्न पासून बनलेला आहे. आणि पहिल्या केसमध्ये ऍक्सिस ऑफ रोटेशनच्या क्लोज वूड होतं. दुसऱ्या केसमध्ये मी रॉडला असं घेतलं, आयर्न जवळ घेतलं आणि मग फिरवलं. तर दोन्ही केसमध्ये मोमेंट ऑफ इनर्शियाची काही ना काही व्हॅल्यू असेल. तर मला तुम्ही सांगा, जेव्हा मी एवढा पार्ट घेतला, त्या दोनपैकी भारी कोण असेल? आयर्न. बिकॉज वुड के कंपैरिजन में आयर्न की डेंसिटी ज्यादा है. डेंसिटी ज्यादा का मतलब उसके मॉलिक्यूल बहुत क्लोजली पॅक है. तर याचा अर्थ असा म्हणू शकतो आपण की हे जे आयर्न आहे याचे मॉलिक्यूल्स एकदम जोड 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 क्लोजली पॅक एकदम क्लोजली. आणि वुडचे तेवढे क्लोजली पॅक नाहीत. दुसऱ्या केसमध्ये जेव्हा पाहाल तुम्ही, तर हे जे क्लोजली पॅक मॉलिक्यूल आहेत हे ऍक्सिसच्या जास्त जवळ येतील. अरे समजून राहिलं का? आणि वुडचे थोडे थोडे दूर आहेत ते असं. तर आता मला सांगा, जेव्हा मी पहिल्या केसमध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया काढील, तर हे जास्तीत जास्त पार्टिकल दूर आहेत ना. म्हणजे या पार्टिकलचा काय वाढलेला आहे? आर. अरे मास तर दोन्ही केसमध्ये सेम आहे, पण या पार्टिकलचा आर जास्त होईल ना. आणि आर जास्त झाला म्हणजे ओव्हरऑल इनर्शिया वाढला ना. म्हणजे या केसमध्ये इनर्शिया जास्त आणि या केसमध्ये कसा वाढेल तुम्हाला? कमी. कारण पार्टिकल क्लोज जास्त आहेत. हे तर लक्षात. म्हणून पहा तुम्ही, जर आपली जे शुगर केन मशीन असते, जे ऊसाचा रस काढायची मशीन असते, त्याला एक मोठं व्हील असते बघा का, त्याला घुंगरू बांधलेलं असते. गिराईक काही नाही दुकानात, घुंगरू झुमक वाजतच राहते. पाहिलं का तुम्ही ते? माहित आहे. तर त्या व्हीलचा काय रोल आहे? त्या व्हीलचं कसं केलेलं असते पहा. त्या व्हीलचं सगळं मास या सर्कम्फरन्सवर कॉन्सन्ट्रेट ठेवलेलं असते असं इथं. आणि मधात काहीच मास नसते, एकदम बारीक असं, आणि घुंगरू असते फक्त, झालं असं असते ते.
आणि याचा जो शाफ्ट आहे तो कनेक्ट केला असेल दोन मोठ्या मोठ्या सिलेंडरला, ज्या सिलेंडरच्या मध्ये आपण ऊस टाकतो आणि ऊस टाकल्यानंतर मग तो रस तिथं निघते. पण ऊस टाकल्यानंतर काय होते की ऑब्स्टॅकल येते डायरेक्ट, ते मशीन थांबायचा प्रयत्न करते, पण त्या त्यापैकी एका सिलेंडरला हा जोडलेला असते आणि याचं मास दूर दूर डिस्ट्रीब्युट आहे, म्हणजे याचा इनर्शिया जास्त आहे. जेव्हा हे व्हील फिरत असते तुम्ही ऊस टाकला तरी हे व्हील थांबत नाही, कारण ते म्हणते मी मोशनमध्ये होतो, मोशनमध्येच राहतो. मग जेवढा याचा इनर्शिया जास्त तर तेवढं ते ऑब्स्टॅकलला काही समजणार नाही ना. डोक्याच्या वरून गेलं वाटते, लक्षात येऊ राहिलं का की वरून गेलं? मी काय म्हणत आहे समजलं का? समजा एखादा रोड आहे आणि या रोडवर एखादा गतिरोधक आहे किंवा एखादा दगड आहे, ठीक आहे, आणि मी काय केलं, एक छोटे लहान लेकराची ते हे देऊ आहे की नाही खालची शेंडेसरची, ती छोटी सायकल आहे, तिचं व्हील घेतलं आणि ते व्हील मी इथून सोडलं, असं असं लोटून दिलं, तर ते व्हील जाईल आणि याले अडून शाळेत जाईल किंवा अटीच अडकून जाईल. पण तेच मी मोठ्या सायकलचा चक्का घेतला आणि तो त्या स्पीडनं फेकला, हा मोठा मोठा, तर हा याच्यावरून इझिली जाईल ना. का? इव्हन दोघांचा मास सेम असेल तरी पण का? कारण याचं डिस्ट्रीब्युशन मासचं दूर दूर आहे, त्याचा इनर्शिया जास्त आहे. इनर्शिया जास्त, हा जर मोशन मध्ये असेल तर तसाच चालू राहायचा प्रयत्न करील ना, अडणार नाही ना लवकर तो. तुम्ही एका माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. माझ्याकडे दोन स्पियर आहेत, ठीक आहे, दोन स्पियर आहेत एकदम आयडेंटिकल, बघा एकदम आयडेंटिकल, मी डायग्राम नाही काढत, तसेच तुम्हाला सांगतो. दोन स्पियर आहेत एकदम आयडेंटिकल, कलर सेम, मटेरियल सेम, दोघांचं मास सेम, डायमीटर सेम, रेडियस सगळं 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 सेम, आणि त्या दोन स्पियरला मी सेम व्हेलॉसिटीनं या टाइल्स वरती फेकलं. आणि जेव्हा मी ऑब्झर्व केलं, त्यातला एक स्पियर 10 मीटर वरती जाऊन थांबला आणि दुसरा स्पियर हा 15 मीटर वरती जाऊन थांबला. त्यातला एक स्पियर हा सॉलिड होता आणि एक स्पियर हा हॉलो होता. हॉलो म्हणजे पोकळ, आतून खाली. तुम्हाला हे सांगायचं आहे की त्या दोन पैकी कोणता स्पियर आहे जो 15 मीटर वरती गेला असेल, सॉलिड का हॉलो? कोणता? हॉलो. कारण दोघांचं मास तर सेम, पण त्या हॉलो मध्ये काय केलं, तेवढंच मास जास्त दाटू दाटू भरल्या गेलं ना. समजलं का? आणि सॉलिड मध्ये हे मास पूर्ण युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युट होतं, त्याच्यामुळे या केसमध्ये मासचं हे डिस्टन्स कमी झाल्यामुळे मोमेंट ऑफ इनर्शिया याचा कसा आहे, कमी. मग याचा मोमेंट ऑफ, जेव्हा मी सेम व्हेलॉसिटीने फेकले तर फ्रिक्शनचं काम काय, या दोघेले थांबवणं. फ्रिक्शन दोघेले थांबवायचा प्रयत्न करू लागला, पण दोघेपैकी कोण पहिले थांबील? ज्याचा इनर्शिया कमी ते पहिले थांबेल, ज्याचा इनर्शिया जास्त आहे ते म्हणजे मी नाही थांबत, कारण तो अपोज जास्त करेल थांब्यासाठी. तर इनर्शिया दोघेपैकी कोणा जास्त आहे? हॉलोचा, कारण याचं मास दूर दूर आहे, ऍक्सिस पासून जेवढं दूर मास तेवढा इनर्शिया जास्त. डोक्यात प्रकाश पडू राहिला का थोडा थोडा? तर दिस इज द स्टोरी ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया. आय होप तुम्हाला समजली असेल, ठीक आहे. तर आता आपण पटापट काही प्रश्न सॉल्व्ह करूया. पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती आहे, फाइंड द मोमेंट ऑफ इनर्शिया, ठीक आहे. इथं हा ऍक्सिस आहे, टाइम नहीं हो गया, टाइम नहीं हो गया, टाइम है 5 मिनट में 5 प्रॉब्लम कर लेंगे, छुट्टी है फिर, ठीक है. ये देखो, एक शार्प एक्सिस है, यहाँ पे एक चीज है जो हमें अज्यूम करनी है, हालांकि यहाँ पे डिटेल में क्वेश्चन होता है, लेकिन मैंने शॉर्ट में दिया. ये जो रॉड है ना, ये मासलेस है. कसा है तो? मासलेस, म्हणजे रॉडला मास, समझू रहा मी काय शिकवतो, इसको मास नहीं है. अब मुझे बताओ इस पूरे सिस्टम का मोमेंट ऑफ इनर्शिया क्या होगा? तो मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दिस सिस्टम, इसमें कितने मेंबर्स है? 3, पार्टिकल m1, पार्टिकल m2 एंड रॉड. तो मैं तीनों का मोमेंट ऑफ इनर्शिया लूंगा उस एक्सिस के अबव, ठीक है. तो मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ फर्स्ट पार्टिकल, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रॉड प्लस मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ सेकंड पार्टिकल. चलो, व्हाट इज द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ फर्स्ट पार्टिकल? कुठल्याही पार्टिकलचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढायसाठी त्याचं मास माहित पाहिजे आणि त्याचं डिस्टन्स माहित पाहिजे ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून. तुम्हाला पहिल्या पार्टिकलचा मास माहित आहे का? यस, नाही, m1 आहे ना, तेच घ्या लागते ना, ठीक आहे. m1 आहे आणि त्याचं ऍक्सिस पासून डिस्टन्स किती आहे? 0. झिरो आहे ना, तो ऍक्सिस वरच आहे ना, ठीक आहे. तर मग थांबा पाहता खरी, 0चा स्क्वेअर प्लस रॉड कसा आहे? मासलेस. रॉड कसा आहे? मासलेस. मग या रॉडचा मोमेंट ऑफ इनर्शिया डायरेक्ट 0 येईल ना, ज्याचा मासच नाही त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय होईल? 0. त्यानंतर प्लस I2 काय होईल? m2 आणि डिस्टन्स काय? l चा स्क्वेअर. हे टर्म झाली 0, म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया काय झाला? m2 l चा स्क्वेअर. हे झालं या सिस्टीमचा मोमेंट ऑफ इनर्शिया. गेलं का वरून? मारोडे. नेक्स्ट. हा,
फाइंड द मोमेंट ऑफ इनर्शिया या सिस्टीमचा काढायचा आहे. तर परत एकदा मोमेंट ऑफ इनर्शिया तुम्ही काढसाल तर पहिल्या पार्टिकलचा I1 प्लस मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रॉड प्लस मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ सेकंड पार्टिकल. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ फर्स्ट पार्टिकल M1 झिरो ना रे बा. जो पार्टिकल ऍक्सिस वर असते की नाही त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया झिरो असते, कारण त्याचं डिस्टन्स झिरो असते ना. झोपीदा आहे. ठीक आहे, किती झिरो. रॉड मासलेस आहे ए किती झिरो प्लस I2 च M2 L नाही काही, कारण मी तुम्हाला सांगितलं ज्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया घेऊन राहिला त्याचा ऍक्सिस पासून कोणतं डिस्टन्स पाहिजे, परपेंडिक्युलर. आणि हे यल परपेंडिक्युलर आहे का नाही. मग यल चे आपण दोन कंपोनंट करू. हा यल आहे, हा थीटा आहे, तर हा वाला कंपोनंट कोणता यल कॉस थीटा आणि हा वाला कंपोनंट कोणता यल साइन थीटा. तर हा यल साइन थीटा याच्या बरोबर आहे ना. म्हणजे परपेंडिक्युलर डिस्टन्स काय होईल यल साइन थीटाचा स्क्वेअर. म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया येईल M2 यल चा स्क्वेअर साइन स्क्वेअर थीटा. गेलं का वरून, गेलं का वरून. मी एखाद्याला इतकं मारीन आता आदिती, तू अंदाज नाही, तुला माहित आहे मग मी कसा होतं. हा फाइंड मोमेंट ऑफ इनर्शिया. नेक्स्ट सांगा सांगा का हा लिहा. हा हा पहिला पार्टिकल याचं काय लिहिसाल M डिस्टन्सचा स्क्वेअर प्लस दुसरा पार्टिकल M L चा स्क्वेअर. तिसरा पार्टिकल हे डिस्टन्स घ्या लागेल. किती आहे ते, इथून जर परपेंडिक्युलर टाकला तर टोटल L आहे, तर हे किती होईल रे बाळा L/2. काय मी समजलं काय, समजलं जायचं आहे तुम्हाला किती M आणि हा होईल L/2 चा स्क्वेअर. बोल रे बाबू बाई व काय होईल हा झिरो M L स्क्वेअर प्लस M L स्क्वेअर बाय 4. हा 4 इकडे 4 आणि हा एक 5 5/4 M L स्क्वेअर. काय मी समजलं का, समजलं. चलो अगला क्वेश्चन ये रहा. ठीक आहे नेक्स्ट. इथं प्लेन पण दिसू राहिले त्याचे, प्लेन ज्या प्लेन मध्ये तो फिरून राहिला. ठीक आहे, आता एक पूर्ण तुमच्याकडे स्क्वेअर आहे आणि त्या स्क्वेअरच्या 4 कॉर्नर्स वरती 4 मास आहेत इक्वल. ठीक आहे, या दोघेचा मोमेंट ऑफ इनर्शिया झिरो आहे ना दीपाली. ऍक्सिस वरचे कसे झिरो आणि या दोघेचा घ्या लागेल. दोघेचं डिस्टन्स बी कसं यल M L स्क्वेअर. M L स्क्वेअर किती L स्क्वेअर 2 L स्क्वेअर 2 M L स्क्वेअर. व्हेरी गुड. I इज इक्वल्स टू काय होईल 2 M L स्क्वेअर. गेलं का वरून. नेक्स्ट हा प्रश्न. नेक्स्ट हा थोडं डिटेल मध्ये दिलेला आहे, तर मी तुम्हाला डायरेक्ट सांगतो काय आहे क्वेश्चन मध्ये. एक तुमच्याकडे स्क्वेअर आहे, या स्क्वेअरची ही जी साईड आहे ही साईड A आहे आणि तुमच्या हा नाही तुम्हाला विचारतो मी आता, ज्याला विचारेन त्यांनाच सांगायचं, बाकी कोणी बोलणार नाही. आणि जर सांगता आलं नाही झाडू नाही का आहे का आणून घ्या. जिसको पूछूंगा वही बताएगा, नहीं बताएगा तो रट्टे खाएगा. ठीक है. 4 particles each of mass M are kept at the 4 corners of the square edge A. एका स्क्वेअर एजच्या 4 कॉर्नर्स वरती, स्क्वेअरच्या 4 कॉर्नर्स वरती 4 मासेस ठेवले जे इक्वल आहेत. फाइंड द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द सिस्टीम अबाउट द लाइन परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ द स्क्वेअर अँड पासिंग थ्रू द सेंटर ऑफ द स्क्वेअर. तुम्हाला सांगायचं आहे की इथं ऍक्सिस ऑफ रोटेशन कुठं आहे आणि कसं आहे. जसं फॉर एक्झाम्पल ऍक्सिस ऑफ रोटेशन अलग अलग प्रकारचे असतात. आता समजा ऍक्सिस ऑफ रोटेशन सध्या जर पाहिला तर इथं चालला सेंटर ऑफ मास मधून या बॉडीच्या, तर ऍक्सिस ऑफ रोटेशन इज पासिंग थ्रू सेंटर ऑफ मास परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन. असा बी फिरू शकते. दिस ऍक्सिस ऑफ रोटेशन इज टँजंट परपेंडिक्युलर टू द प्लेन. असे बी फिरू शकते. ऍक्सिस ऑफ रोटेशन इज टँजंट इन द प्लेन ऑफ बॉडी. बॉडीच्या प्लेन मध्ये हा ऍक्सिस. म्हणजे ऍक्सिसचे नावं आपल्याला सांगता आले पाहिजेत. तर मला तुम्ही सांगा ऍक्सिस कुठं आहे कसं आहे. प्रश्न तुमच्या समोर आहे सगळं. ऍक्सिस आइडेंटिफाई करना है और सबसे पहले बताएंगा मेरे को आखरी वाला वानकडे. तिथून सुरुवात करू आपण आता. तुला आयडेंटिफाय करणं ऍक्सिस कुठं आहे, कुठून पास होत आहे आणि कसं आहे. सेकंड नंबरच्या लाईन मध्ये उत्तर आहे फाइंड द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ सिस्टीम अबाउट अ लाईन. लाईन म्हणजे ऍक्सिसच परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ स्क्वेअर अँड पासिंग थ्रू द सेंटर ऑफ स्क्वेअर. सांगा
परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ स्क्वेअर पासिंग थ्रू द सेंटर. सेंटर मधून चालला. हा पेन लावून दाखवा ऍक्सिसच्या आला. सेंटर मधून चालला. मग हा आहे का? हा आहे का? मग हा आहे का? मग कसा आहे? असा आहे. कसा आहे? असा. ऍक्सिस असा आहे. पासिंग थ्रू सेंटर परपेंडिक्युलर टू द प्लेन. कळलं का? आणि मग मग मला सांगा, जर समजा तुम्ही म्हटलं की हे एज बा ए आहे, तर हे बी एच आहे. याचा अर्थ इथून पासून इथपर्यंत, म्हणजे मी याला नाव जर दिलं ए बी सी डी, तर डी पासून बी पर्यंत ही लेंथ किती होते माहिती आहे का? डी बी जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं तर होते √2 टाइम्स ऑफ ए. पायथागोरसनं काढलं तर. मग म्हणून तुम्हाला याला सी नाव देतो मी. जर तुम्हाला डीसी पाहिजे असेल तर डीसी असते डी बी च्या अर्ध, म्हणजे √2/a/2. तर हा होते a/√2. म्हणजे ऍक्सिस पासून हे मास किती अंतरावरती आहे? a/√2. अनन्य. दुसरं मास बी a/√2. तिसरं मास बी a/√2. चौथं मास बी a/√2. झोप आलती, डोळे लागू राहिले. ते लागतात कधी कधी. कसं होते, बोरिंग शिकवलं की झोप येते, आहे की नाही? मी खरं खरंच म्हणून राहिलो. हाच म्हणून राहिला. ठीक आहे. तर a/√2 आर. समजलं का? मग काय आन्सर येईल सांगा बरं? आय इज इक्वल टू किती पार्टिकल आहे? 4. एकाचा मास किती? यम. अरे एकाचं जर तुम्ही काढलं तर यम. डिस्टन्स किती? a/√2 चा स्क्वेअर. आणि असे किती आहेत ते? 4. कारण ऍक्सिस तर इथं आहे ना, 4 आहेत ना ते. म्हणून ते काय होईल? 4ma²/2. बेक बे बेदुनी 4. 2ma². काही क्वेश्चन्स आहेत पुढे, फक्त पाहून घ्या, घरून करून आणा. मी उद्या हे शिकवणार नाही, याच्या पुढचं घेणार आहे डायरेक्ट. त्याच्यामुळे इथून पुढचे जे क्वेश्चन आहेत ते तुम्हाला घरी सॉल्व्ह करायचे. क्वेश्चन पाहून घेऊन घ्या. पाहून घ्या. करता येईल? 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 हा मेनली करून या. हा जास्त महत्वाचा आहे. अपेक्षा की तुम्ही करून याचा. ठीक आहे. बाकी नंतर घेऊ.